आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जगभरही जाणू लागलाय। इंधन टंचाईचा फटका आता सर्वसामान्यांना बसतोय। पालघरच्या डहाणूतील प्रसिद्ध महालक्ष्मी येथे हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या यात्रोत्सवावर याचा थेटपणे परिणाम झालाय। येथील हजारो व्यावसायिक सध्या अडचणीत सापडलेत। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट देशातील इंधन पुरवठ्यावर तसेच गॅस पुरवठ्यावर सुद्धा होताना दिसतोय आणि ह्याचा परिणाम आपण पाहायला गेलं तर ठिकठिकाणी यात्रा उत्सव सुरू आहेत त्याच्यावर सुद्धा ह्याचा परिणाम आहे। मी सध्या डहाणूची जी प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा आहे त्या ठिकाणी आहे। हनुमान जयंतीच्या मुहूर्तावरती या यात्रेला सुरुवात होते। साधारण 15 दिवस पेक्षा जास्त ही यात्रा सुरू राहते। याच्यामध्ये जवळपास 100 एकरवरती वेगवेगळ्या प्रकारची ते दुकानं आहेत ती थाटली जातात। एकूणच पाहायला गेलं तर ही सर्व साधनं आहेत ती डिझेल किंवा पेट्रोलवरती सुरू राहतात आणि हे कॅनमध्ये डिझेल न देत असल्यामुळे ही साधनं चालवणार कसं एकूणच पाहायला गेलं तर हा यात्रोत्सव 15 दिवस सुरू राहणार असून सध्या हा यात्रोत्सव सुरळीत चालावा म्हणून जिल्हा प्रशासन काय नेमकी भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। मुंबई IIT परिसरात LPG गॅस